नमस्कार. आवाज येतोय ठीक सगळं? सर्वप्रथम आज रविवारी आपल्या सर्वांना निमंत्रित केल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. प्रदेश काँग्रेस कमिटीनं मोदी सरकारच्या विरोधामध्ये इंधन करवाढ आणि दरवाढ आणि एकंदर महागाई आणि मग कोविडच्या लसीकरणाच्या विषयीचे प्रश्न यासंबंधी 7 तारखेपासून एक राज्यव्यापी 10 दिवसाचं आंदोलन पुकारलं होतं. ते 10 दिवसामध्ये आज पुण्याला कार्यक्रम घ्यायचं ठरलं. म्हणून आज जरी रविवार असला त्याच ठिकाणी लॉकडाऊन पण आहे तरी आपल्याला त्रास दिल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. काल मी कराडला होतो आणि काल मी कराडला आंदोलन केलं. आज एक पत्रकार परिषद घेऊन ही प्रक्रिया पुढं चालू ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. राज्यभर पेट्रोल पंपासमोर स्वाक्षऱ्या गोळा करणं, सायकल रॅली काढणं इत्यादी कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे राबवले गेले. आणि आत्ता मोहनदादांनी सांगितलं की राज्यातून बहुतेक 1 कोटी स्वाक्षऱ्या गोळा होतील. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये माझ्या समवेत पुणे जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, महाराष्ट्र प्रांतिकचे उपाध्यक्ष मोहनजी जोशी, माजी जिल्हा अध्यक्ष अभयजी छाजे, शाबा बागुल, गोपाल तिवारीजी, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा मान्यताई आणि बाकी आमचे सहकारी खाली सगळे थांबलेले आहेत. मुद्दाम खालीच थांबा म्हणून विनंती केलेली आहे. सुरुवातीला पेट्रोल डिझेलचे दर गगनाला जाऊन गेलेले आहेत. त्याबद्दल मी थोडं बोलणार आहे. गेल्या वर्ष 1.5 वर्षापासून जगामध्ये आणि आपल्या भारतामध्ये देखील कोरोना महामारीनं संसार उद्ध्वस्त केलेले आहेत. लोकांना आजारपणामुळं दारिद्र्यात लोटलेला आहे. कोट्यावधी लोकांचा रोजगार गेलेला आहे. त्यांची उपासमार चालू आहे. आणि अशा भीषण परिस्थितीमध्ये मोदी सरकारनं न भूतो न भविष्यती असे डिझेल, पेट्रोल आणि स्वयंपाकाचा गॅस या इंधनावर करवाढ करून या इंधनाचे दर वाढवलेले आहेत. अक्षरशः ही जनतेची लूट आहे. हा जिझिया करापेक्षाही भयंकर कर आहे. गेल्या वर्षभरामध्ये पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दराची जर भाववाढ आपण पाहिली तो पेट्रोलमध्ये गेल्या वर्षभरामध्ये 23% वाढ झालेली आहे. डिझेलमध्ये 28% वाढ झालेली आहे आणि स्वयंपाकाच्या गॅसमध्ये 41% वाढ झालेली आहे. जानेवारी 2021 ते या महिन्यापर्यंत पेट्रोलची आणि डिझेलची वेगवेगळी 66 वेळेला वाढ झालेली आहे. आपण कित्येक आठवडे दररोज वाढ झालेली पेपरमध्ये पाहत होतो, टी व्हीवर पाहत होतो. आज देशाच्या 250पेक्षा जास्त मोठ्या शहरामध्ये पेट्रोलनं 100 गाठलेली आहे आणि बाकी राहिलेली शहरं देखील काही दिवसातच 100 पार करतील. सरकारतर्फे गैरसमज पसरवला जातो की आम्ही काय करणार, आपल्याला तेल बाहेरून आयात करावं लागतं आणि म्हणून भाववाढ होते. पण हे खोटं आहे.
क्रूड तेलाचे सध्याचे भाव हे $70 ते $75 प्रति बॅरल आहेत आणि किमती वाढत आहेत त्या फक्त केंद्र सरकारच्या सतत होणाऱ्या करवाढीमुळे एक्साईज ड्युटी आणि इम्पोर्ट ड्युटी जी असते कस्टम ड्युटी त्यावर सतत वाढ होते. राज्य सरकारचाही कर आहे पण केंद्राचा इतका मोठा कर आहे, राज्याचा कर हा स्थिर आहे. राज्याच्या करामध्ये काही वाढ होत नाही, जी आहे तीच आहे. प्रत्येक राज्य सरकारनं आपली तिजोरीमधली तूट पूर्ण करण्याकरता देखील कर लावले. केंद्र आणि राज्य सरकारच्यापैकी सगळ्यात मोठा कंपोनंट जो आहे तो एक्साईज ड्युटी केंद्र सरकार आकारते. ती एक्साईज ड्युटी 2014 साली जेव्हा मोदी सरकार सत्तेवर आलं, तर जेव्हा मनमोहन सिंग सरकारने सत्ता सोडली त्यावेळेला पेट्रोलवर एक्साईज ड्युटी ही ₹9.48 होती. ती आता ₹32.90 झालेली आहे, 90 पैसे झालेली आहे. म्हणजे जवळजवळ 316% पेट्रोलची एक्साईज ड्युटीची वाढ झाली. त्याचप्रमाणे 2014 साली डिझेलवर एक्साईज ड्युटी ₹3.80 होती, ती आता ₹32 झालेली आहे. म्हणजे मोदी सरकारच्या 7 वर्षामध्ये ती 840% वाढलेली आहे. हे सगळे कर आहेत, एक्साईज कर. आता या करामुळं आत्ताचे जर आपण कर पाहिले आणि हे वाढत चाललेले आहेत, तर या कराचं रूपांतर आपण तर वर्षात किती पैसे गोळा होतात मोदीकडं, तर केंद्र सरकारकडे ₹4.25 लाख कोटी कर हा फक्त केंद्र सरकारच्या करामुळं होतो. आणि ह्यात काय झालं आहे की ह्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम कोणाकोणावर कसा कसा होतो आहे, तर सामान्य माणसाचं तर कंबरच मोडले. स्कूटर चालवणारा, 3 व्हीलर चालवणारा, 3 व्हीलरमध्ये भाडं देणारा गिरायक असतील, टॅक्सी चालवणारा, मालाची वाहतूक ट्रकने होते, त्या ट्रकामध्ये डिझेल, शेतकऱ्याचं डिझेल, ट्रॅक्टरला लागणारं, हे इतकं प्रचंड वाढल्यामुळं सामान्य जनतेचं कंबरड मोडलं. आपण रोज आपण स्वतः अनुभवतो आहे. पण काय झालं की ज्या सरकारी तेल कंपन्या आहेत, काही खाजगी कंपन्या आहेत, मी सरकारी तेल कंपन्याच्या आकडे देतो. इंडियन ऑइल कंपनीला 19-20 साली एकूण फायदा झाला होता 313 कोटी. इंडियन ऑइल कंपनी 19-20चा फायदा 313 कोटी. 2020-21 इंडियन ऑइलचा फायदा झाला 21,836, म्हणजे 1700% भाव नफा वाढला. 1700%, 17 पटीने, 1313हून 21,836. भारत पेट्रोलियम 19-20चा फायदा होता 2683 कोटी, तर 20-21चा झाला 19,041 कोटी. तसंच हिंदुस्थान पेट्रोलियम 19-20चा फायदा होता 2637 कोटी रुपये, तर 20-21चा फायदा झाला 10,764 कोटी, म्हणजे तिप्पट. आता रिलायन्सचे आकडे माझ्याकडे नाहीत, पण ते खाजगी पेट्रोलियम कंपन्या देखील अनाप शनाप फायदा झालेला आहे. वाहतूक बंद होती, पेट्रोल पंप बंद होते, तेल मिळत नव्हतं, लॉकडाऊन होतं, बाहेर कोण पडलं तर त्याला शिक्षा होत होती. इतकं असून देखील या पेट्रोल डिझेलची खप कमी होत असताना देखील यांना इतका प्रचंड फायदा झालेला आहे. आणि कशा प्रकारे अर्थव्यवस्थेचं संचालन चाललं हे उदाहरण देण्याकरता मी सांगितलं. आता एक निश्चित आहे की अर्थव्यवस्था मंदावलेली आहे, आर्थिक विकास दर प्रचंड खाली आलेला आहे, त्यामुळे सरकारचं उत्पन्नही कमी झालेलं आहे, खर्च तेवढाच आहे, त्यामुळं सरकारच्या खजिन्यामध्ये तूट वाढते आहे, त्यात काही शंका नाही. आणि त्यामध्ये मोदी सरकारने 19 सप्टेंबर 2 वर्षामध्ये एक करामध्ये सुधारणा केली आणि कॉर्पोरेट टॅक्स कंपन्यांना जो कर द्यावा लागतो त्यामध्ये 30%वरून 22%
एवढी करामध्ये मोठी सूट दिली आणि त्याचा परिणाम असा झाला की केंद्रीय तिजोरीमध्ये 1,45,000 रुपये दरवर्षी कमी जमा झाले, तोटा वाढला. आणि हा तोटा भरून काढण्याकरता मोदी सरकार एका बाजूला पेट्रोल डिझेलची दरवाढ करते, करवाढ करते, कराचं उत्पन्न गोळा करते, आणि दुसऱ्या बाजूला सरकारी उद्योग, सरकारी बँका, सरकारी पत्ता याची विक्री करून, त्याला फॅमिली ज्वेल्स म्हणतात, एखाद्या गृहिणीचं मंगळसूत्र असं विकून सरकारच्या तिजोरीचा तोटा कमी करणं आणि सरकार चालवायचा प्रयत्न करते. हे अगदी अर्थव्यवस्थेचं वाटोळ झालेलं आहे आणि यातून आता कशी सुधारणा होईल हा एक प्रचंड मोठा प्रश्न लागेल. आणि किती दिवस अर्थव्यवस्था अशीच लंगडत चालणार आहे? अर्थव्यवस्थेशी याचा कसा थेट संबंध आहे ते सांगितलं तुम्ही. आता दुसरे आणखी 2 प्रश्न आहेत. जर समजा लसीचा तिसरा डोस घ्यायचा जर प्रश्न आला, कित्येक लोक मला सांगतात की नाही, काय नाही, तिसरा डोसही घ्यावा लागेल. तिसरा डोस झाला की आणखी 100 कोटी डोस लागतील. मुळात 200 कोटी डोस लागले होते, आणखी 100 कोटी. ते आणणार कुठून काय? आणि जर उद्या 12 ते 18 वर्ष वयोगटाच्या मुलांना लस टोचायचा निर्णय झाला तर आणखी 20-25 कोटी लोकांना 20-25 कोटी डोस लागतील. म्हणजे सरकारचं लसीकरणाचं नियोजन हे संपूर्णपणे फसलेलं आहे, कोसळलेलं आहे, आणि त्याचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेवर होतोय. आणि मग महागाईवर नियंत्रण करण्यामध्ये मोदी सरकारला संपूर्ण अपयश येतं आहे. आणि मग काय की डिझेल पेट्रोलवर कर वाढवणं फार सोपं असतं. एक नोटीस काढली, ईमेलवर पाठवलं की उद्यापासून पेट्रोलचे दर इतके, उद्यापासून गॅसचे दर इतके, की बिचारे डीलर सगळे तर नव्या दरांना विकतात आणि सरकारची तिजोरीमध्ये कर भरतात. प्राप्ती कर असेल, कॉर्पोरेट टॅक्स गोळा करणं फार अवघड असतं, महाग असतं, फार सोपं आहे. म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारामधल्या तेलाच्या किमती ज्या मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये 111, 107, 105 डॉलर प्रति बॅरल इतक्या होत्या, त्या आता जवळजवळ 44 ते 84 यामध्ये आहे. आत्ता जवळजवळ 75 डॉलर प्रति बॅरल किंमत आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय किमतीमुळे दर वाढत नाही, तर करवाढीमुळे दर वाढत. तर राज्य पण काही कर आकारतात, पण राज्यांनी करवाढ केलेली नाही. सगळ्या राज्यांनी जवळजवळ समसमान प्रमाणामध्ये 30-35% वॅट कर लावून राज्याच्या तिजोरीमध्ये पैसे गोळा करतात. कर कमी केला तर कदाचित राज्यसुद्धा कर कमी करतील त्या प्रमाणामध्ये. तर थोडं मला सरकारी कंपनीच्या विक्रीबद्दल बोलायचं आहे, मग मी थांबणार आहे. एकंदरीत महागाईचा विचार करताना इंधन करवाढ का होते आहे, कशामुळे होते आहे, काय केलं पाहिजे याचा विचार करताना सरकारी तिजोरीमध्ये प्रचंड मोठा तोटा झालेला आहे. यावर्षी जवळजवळ 9.5 कोटी रुपयाचं कर्ज सरकारला काढावं लागणार आहे. आणि मोदी सरकारच्या एकंदरीत कालावधीमधलं जर आकडे पाहिले तर जवळजवळ 32 ते 35 लाख कोटी रुपये कर्ज हे मोदी सरकारनं सरकार चालवण्याकरता काढलेलं आहे. आणि तो तोटा भरून काढण्याकरता कर्ज तर काढतंयच मोदी सरकार, पण देशाची मत्ता विकणं, देशाच्या सरकारी कंपन्या विकणं, देशाच्या बँका विकणं, LICचं खाजगीकरण करण्याचा प्रयत्न सुरू करणं वगैरे गोष्टी चाललेल्या आहेत. अत्यंत निंदनीय आहे. काँग्रेस पक्षानं जे कमवलं ते मोदी सरकार तर विक्री करून देश चालवायचा प्रयत्न करतो आहे. म्हणून आमची केंद्र सरकारकडं काँग्रेस पक्षाच्या वतीनं, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीनं मागणी आहे की ही कंबर तोड करणारी करवाढ कमी करा. इतर मार्ग आहेत, उत्पन्न वाढवा, लोकांना थेट कॅश ट्रान्सफरनी पैसे द्या, ज्याप्रमाणे इतर देशामध्ये कॅश ट्रान्सफरनी पैसे दिले जाते. आणि अर्थव्यवस्थेला कुठेतरी चालना द्यायचा प्रयत्न करा. आणि हे पहा, आत्ता अलीकडे जी चर्चा चालू आहे बळकटपणे, विशेषतः काँग्रेसचे प्रांताध्यक्ष जे राज्यभर दौरे करत आहेत त्यातून त्यांच्या विधानावर काही विपर्यास केला जातो. परंतु मला वाटतं की
काँग्रेसच्या पक्षाध्यक्षांचं प्रमुख काम आहे काँग्रेस पक्षाची ताकद वाढवणं, तो ते प्रयत्न करतात. आता निवडणुकीसंबंधीची टाईम ऑनर्ड जी परंपरा आहे, जी वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा आहे, ती काय आहे? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्थानिक नेत्यांच्या सल्ल्यावर राज्य नेतृत्व निर्णय घेते की पुणे महापालिकेला कशी लढत करायची आहे, मुंबई महापालिकेला काय करायचे आहे, पुणे जिल्हा परिषदेमध्ये काय करायचं आहे. त्यानुसार बहुतेक आम्ही 1999 पासून आपण जर पाहिलं असेल तर विशेषतः आपल्या परिसरामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही स्वतंत्रपणे वेगवेगळ्या लढत होतो. काही ठिकाणी आघाडी देखील झाली होती. परंतु जेव्हा राष्ट्रीय निवडणुकीचा, लोकसभेच्या निवडणुकीचा आणि राज्याच्या असेंब्लीच्या निवडणुकीचा प्रश्न येतो तेव्हा स्थानिक नेते केंद्र सरकारला सल्ला देतात किंवा आपली मतं प्रकट करतात आणि केंद्र सरकार किंवा आमची CWC काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी यावर निर्णय घेते आणि त्या निवडणुकीला अजून बराच अवधी आहे. त्यामुळे आत्ता आपली जी चर्चा चालली आहे ती कॉर्पोरेशन आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसंबंधीची आहे. नाही, आता हे प्रत्येक महापालिकेमध्ये वेगळा कल आहे, प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये वेगळा कल आहे आणि स्वाभाविकपणे जे स्थानिक कार्यकर्ते आहेत तर त्यांना सर्वच्या सर्व जागा लढवायच्या असतात. ते आपल्याला सर्वांना तिकीटं मिळतील असं असतं. पण आमचा यामध्ये प्रायमरी उद्देश आहे या ठिकाणी महाराष्ट्रामधून भाजपला हद्दपार करण्याचा. त्या ठिकाणी जर आम्हाला मित्रपक्षांच्या बरोबर आघाडी करायची असेल तर तसा निर्णय स्थानिक कार्यकर्ते घेतील आणि त्यावर शिक्कामोर्तब राज्य पातळीवरचे नेतृत्व करेल. पण एक लक्षात घ्या की काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हे काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यांना ते मॅन्डेट आहे, ते प्रयत्न करत आहेत. एक रामबाण उपाय आहे. लसीकरण झालं तरच अर्थव्यवस्था पुन्हा मूळ पदावर येण्याची शक्यता आहे. पण लसीकरण आपण जर केलं नाही तर मी काल कराडून आलेलो आहे आणि माझ्या कॉलनीमध्ये सुद्धा दोन्ही लस घेतलेल्या अनेकांना कोरोनाची साथ लागलेली. म्हणजे काय होते अजून काही समजत नाही. तिसरी लाट आहे का आणखी कुठला वेगळा म्युटंट आहे. पण लसीकरण, संपूर्ण लसीकरण झाल्याशिवाय अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येणार नाही, महागाईवर कंट्रोल करता येणार नाही. पण लसीकरणाचे काय परिस्थिती थोडक्यात आढावा घेतो मी, थांबणार आहे. एकूण आतापर्यंत सरकारी आकड्याप्रमाणे 40.02% लसीकरण कालपर्यंत झालं होतं. त्यापैकी 2 डोस झालेल्या व्यक्तींची संख्या आहे 8.15 कोटी, म्हणजे पूर्ण लसीकरण झालेल्यांची. आणि 31,86,00,000 एकच डोस झालेला आहे. 16 जानेवारी 2021ला लसीकरणाला सुरुवात झाली, म्हणजे आजपर्यंत 186 दिवस झालेले आहेत. आणि 186 दिवसामध्ये आपण फक्त 8,15,00,000 लोकांना दोन्ही लसीचे डोस दिलेले आहेत. म्हणजे ज्यांचं संपूर्ण लसीकरण झालेलं आहे ते 8,15,00,000 लोक 186 दिवसामध्ये, म्हणजे प्रति दिवसाची सरासरी ही 4,45,000. आत्तापर्यंत सरासरी 186 दिवसामध्ये 4,45,000 लोकांना पण दोन्ही डसे दिलेले आहेत. आता याच वेगाने जर लसीकरण चालू राहिलं तर 31 डिसेंबर 2021पर्यंत आणखी 7.4 कोटी, पहिले 8 कोटी आता 7 कोटी, या वर्षभरामध्ये फक्त 15 कोटी लोकांना संपूर्ण संरक्षण मिळेल लसीकरणाचं. अगदी तुम्ही आता या राहिलेल्या 6 महिन्यामध्ये दर दुप्पट जरी केला तरी 25 कोटीच्या वर आपण संपूर्ण लसीकरण जाणार नाही. आता संबंध लोकांना सहकार खातं हे पहिल्यापासून होतं, मी असताना देखील होतं. आणि सहकार विभागाचे मंत्री पवारसाहेब म्हणून अनेक वर्ष काम पाहत होते. कारण सहकार विभाग, मंत्रालय नव्हे, सहकार विभाग होतं, त्याचा सचिव होता, त्याचं सगळं कार्यालय होतं आणि ते कृषी मंत्र्याकडे त्याचा जनरली प्रभार असायचा. पवारसाहेब असताना त्यांच्याकडे तो विभाग होता. आता काय झालं, त्यांना अमित शहाना त्याच्यावर कंट्रोल करायचं
आता कृषी मंत्री असतील, त्यांच्या हाताखालचं जर ते विभाग असेल तर त्या विभागाचे मंत्री काही अमित शहा होऊ शकत नाही. म्हणून त्यांनी अमित शहानं मंत्री करण्याकरता तो विभाग वेगळा करून त्याला मंत्रालयाचं नाव दिलं. अधिकारी तेच आहेत, फक्त धोरणं आता अमित शहा काय राबवणार आहे. कारण सहकारी चळवळी महाराष्ट्र आणि गुजरातकरता महत्त्वाची आहे. येत्या दिवसामध्ये तिथं त्याच्यावर काही विशिष्ट नियंत्रण आणण्याकरता त्यांनी काही केले का हे आता कालांतराने आपल्याला कळेल. आपण पुन्हा पुन्हा लक्षात ठेवली पाहिजे की कोरोनामुळे फक्त अर्थव्यवस्था ढासळली असं नाही. तर कोरोना सुरू व्हायच्या आधी मागच्या मागच्या 7 तिमाहीचे 7 क्वार्टरचे आकडे जर पाहिले तर सलग 7 तिमाहीमध्ये अर्थव्यवस्था विकास दर हा घसरत चालला होता. म्हणजे गेल्या तिमाहीपेक्षा ही तिमाही कमी विकास दर, त्याच्या पुढची तिमाहीमध्ये आणखी कमी विकास दर. आणि कोरोनाच्या आधीची जी तिमाही आहे म्हणजे जानेवारी ते मार्च 2020ची, त्यामध्ये विकास दर जेमतेम 4.2 होता, जो मला वाटतं कित्येक दशकामधला सर्वात कमी विकास दर होता. ही परिस्थिती कोरोनाच्या आधीची होती. आणि नंतर कोरोनाच्या पहिल्या तिमाहीमध्ये तर विकास दर हा 23% गेला. 23% हा स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये इतक्या खाली कधी विकास दर गेला नव्हता. म्हणजे कोरोनामुळंच सगळं झालं असं नव्हे, तर कोरोनाच्या पूर्वीपासून आणि म्हणजे नोटबंदीपासून जी सुरुवात झाली, GST नंतर पुढं झाली, नंतर CAAचं आंदोलन झालं, या सगळ्या गोष्टीमुळं अर्थव्यवस्था ढासळायला लागली होती, लोकांचे रोजगार जात होते. आता एक सर्वात मोठी गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, राज्य सरकार काही सवलत देऊ शकतात. याबद्दल माझं स्वतःचं मत असं आहे की छोट्या राज्य सरकारने घ्यायचा निर्णय आहे की केंद्राने जर कर कमी केले तर तितक्या प्रमाणामध्ये थोड्याफार प्रमाणात राज्य सरकार देखील, सर्व राज्य सरकार देखील कर कमी करते. पण केंद्राने पुढाकार घेतला पाहिजे. कर वाढ मोठ्या प्रमाणात केंद्राची आहे, राज्यांची नाही आहे. एका बाजूला तुम्ही वॅट बंद करून टाकला, GSTची प्रणाली आणली, GSTमध्ये आश्वासन दिलं होतं की तुम्ही तुमची जी काही ती तूट होईल तर तुटेची भरपाई आम्ही करू. ती आता केंद्र सरकार करत नाही, वचनभंग केलेला आहे. राज्यांची स्वायत्तता संपलेली आहे. आणि त्यामुळं हे सगळं चुकीचं आहे. दुसरी गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की केंद्र सरकारकडं कर गोळा करायचे अनेक स्रोत आहेत. प्राप्ती कर आहे, कॉर्पोरेट टॅक्स आहे, इम्पोर्ट ड्युटी आहे, एक्साईज ड्युटी आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत. पण राज्य सरकारकडं कुठले स्रोतच नाहीत. आणि त्यामुळं जोपर्यंत GST यंत्रणा ही स्टेबल होत नाही आणि जोपर्यंत पेट्रोल डिझेल देखील समजा GSTमध्ये आणलं नाही, कराची टक्केवारी कमी होत नाही, तो मला वाटतं राज्य सरकारकडून कर कमी करण्याची अपेक्षा करणे चुकीचे आहे. त्या जुलमी दरवाढीचा निषेध करण्याकरता एक स्टिकर तयार केलेलं आहे. ते स्टिकर आम्ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या गाड्यांना लावणार आहे. थोड्या वेळात खाली आम्ही हे स्टिकर लावायचा कार्यक्रम करणार आहे. त्यामध्ये मोदी सरकारच्या पेट्रोल डिझेल गॅसच्या जुलमी दरवाढीचा निषेध म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे हे स्टिकर गाड्या लावणार आहे. त्याचं प्रकाशन झालं असं नाही. तर त्या चर्चेमध्ये मोदींनी मला काय सांगितलं आणि पवार साहेबांनी मला काय सांगितलं ते ऐकतोय तुम्ही, पेपरमध्ये वाचून ती चर्चा मी पाहतो. आज त्याचं स्पष्टीकरण आलेलं आहे की सहकारी चळवळीबद्दल केंद्र सरकारने जे काही स्टेप्स घेतलेले आहेत, उदाहरणार्थ RBIने सहकारी बँकांच्यावर नियंत्रण आणलेलं आहे. केंद्रामध्ये एक सहकार मंत्रालय नवीन तयार झालं आहे आणि सहकार मंत्री अमित शहा झालेले आहेत. त्यामुळं आता काय परिस्थिती उद्भवणार आहे त्याबद्दल ते चर्चा करायला गेले होते. असा वर्तमानपत्रातल्या बातम्या आहेत. त्यावर आपण विश्वास ठेवायचं न ठेवायचं काही कारण नाही आहे.
मंत्रिमंडळाचा विस्तार आणि सहकार मंत्रालयाची निर्मिती त्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराबद्दल बरंच काही बोलता येईल, केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराबद्दल. मी मुद्दाम त्यावर काही बोललो पण तुम्ही विचारताय म्हणून सांगतो. एक तर मोदी सरकारची कबूल जबाब आहे की आम्ही आरोग्याच्याबद्दल कोरोनाच्या हाताळणीबद्दल अपयशी ठरलो आहे, म्हणून त्यांनी आरोग्यमंत्री आणि आरोग्य राज्यमंत्र्यांची हकालपट्टी केली. तसंच शिक्षण खात्याचा खेळखंडोबा झालेला आहे हेही त्यांनी मान्य केले, तिथंही त्यांनी खांदेपालट केलेलं आहे. कामगार कायद्याविरुद्ध त्यांनी काही विधेयकं मांडली, त्याची अंमलबजावणी काही करता नाही, त्याही मंत्र्यांना हकालपट्टी केली. प्रश्न माझा असा आहे की आपल्या पुण्याचे मंत्री दुर्दैवानं त्यांना काढून टाकण्यात आलेलं आहे आणि शिक्षण मंत्री आणि मला वाटतं 12 मंत्री काढलेले आहेत. माझी एकच आपत्ती आहे, मी राजकारणात काम करतो, विरोधक असतील, आमचे विचार पटत नसतील, पण एक राजकारणामध्ये एक साधन सूचिता असते, एक सभ्यपणा असतो. आणि समजा त्यांना काढायचं असलं तर एक थोडंसं त्यांना पक्षाच्या कथाबी राजकारणात 8 दिवस आधी काम द्यायचं, सत्कार करायचा की ते पक्षाचं काम करतात, मग मंत्रिमंडळ विस्तार करायचा. अशा प्रकारे 1 तासाची नोटीस देऊन त्यांची हकालपट्टी करणं आणि ते अकार्यक्षम आहेत म्हणून त्यांना सांगणं. माझा मोदींना प्रश्न असा आहे की तुम्हाला हे मंत्री अकार्यक्षम ते 7 वर्षानंतर कळलं, तुम्हाला आता आज सकाळी त्यांना काल सकाळी साक्षात्कार झाला. इतके दिवस या अकार्यक्षम मंत्र्यांना अत्यंत जबाबदारीच्या पदावर ठेवलं होतं, ह्याला मोदी जबाबदार आहेत. त्यामुळं एक असं अपमानित करून काढणे हे आमच्या संस्कृतीला पटत नाही, पण ते मोदींची स्टाईल आहे, त्यांना काय करायचं ते करतील. पण देशाचं जे नुकसान झालं आहे त्या अकार्यक्षम मंत्र्यांना इतके वर्ष त्या महत्त्वाच्या खात्यामुळे जबाबदारी देण्यामुळं त्याची आता नुकसान भरपाई कशी होईल? आता त्यांना तडकाफडकी काढून काही नुकसान भरपाई होणार आहे का? आणि त्यामुळं मंत्री बदलले तरी काही फरक पडणार नाही, कारण मंत्र्यांना काही अधिकारच नव्हते. सगळे निर्णय PMOमधून होतात, सगळे निर्णय मंत्री घेतात, पंतप्रधान घेतात, म्हणूनच असं सगळं गोंधळ झालेलं आहे. त्यामुळं मंत्री काय ट्विडलडम ट्विडलडी असं इंग्रजीत म्हणतात, तसं काही फरक पडणार नाही कोणी चेहरे बदलले तरी. नाही, राणेसाहेब मंत्री झाले त्यांचं अभिनंदन, ते माझे सहकारी होते. तर कुणाला मंत्री घ्यायचं आणि कुणाला घ्यायचं नाही, कुणाला कुचकामी ठरवायचं आणि अकार्यक्षम ठरवायचा मोदींचा अधिकार आहे. काही जणांना कार्यक्षम ठरवले, काही जणांना हाकलून दिले, त्यांचा अधिकार आहे. तुम्ही त्याच्यावर कसं बोलला? आता ते कुणाला घ्यायचं होतं त्यांचा अधिकार आहे. आता मोदींचं म्हणणं आहे, आमचं म्हणणं नाही. मोदींचं म्हणणं आहे की मी आता हा खांदेपलट का केला आहे की मला चांगले, म्हणजे आता शेवटी कुठलाही प्रधानमंत्री देशाला चांगलं प्रशासन द्यायचा प्रयत्न करत असतो. तर मोदींच्या आकलनानुसार 12 मंत्री अपयशी ठरले, कार्यक्षम नव्हते, ते फेल ठरले. तर आता त्याच्या जागी तरी काही नवी माणसं घेतली, आणखी घेतलेली माणसं. आता ते कसं काम करतात बघूया आपण. नाही, काय म्हटलं? नाही, निश्चित आहे, लोकप्रिय त्यांना पंतप्रधानसुद्धा केलं पाहिजे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लोकप्रिय आहेत. शेवटी असं आहे की लोकाभिमुख प्रशासन देणं हे शक्य आहे, करता येतं, लोकांना केंद्रभागी धरून करून. पण मोदींची फक्त प्रसिद्धी आहे. अगदी लसीच्याबद्दल मी बोललो, लसीचं उदाहरण द्यायचं झालं तर 4 दिवस लसीकरण थांबवायचं आणि 5व्या दिवशी रेकॉर्ड झालं म्हणून पाठतोड यायची. ही काय म्हणजे त्यामुळे किती लोकांचे प्राण चालले. तर मोदींच्या अकार्यक्षम आणि त्यांच्या सगळे टीमच्या अकार्यक्षम कारभारामुळे किती लोकांचे नाक प्राण गेलेत याची मला वाटतं कधी निश्चित आकडा आपल्याला कळणार नाही. आज 4 लाख लोकांच्या वर लोक मृत्युमुखी पडलेले. त्यापैकी मोदींच्या हलगर्जीपणामुळे किती पडले त्याचं आकलन आणि चौकशी. काय झालं की
एकतर केंद्रीय तपास यंत्रणा ज्या आहेत त्या अर्थ खात्याकडं, गृह खात्याकडं, पंतप्रधान कार्यालयाकडं असं त्याचं नियंत्रण असतं. काही दिवस माझ्याकडेही CBIचा कार्यभार होता. दुर्दैवानं आता मोदी सरकारच्या काळात काय झालं की या चौकशा सगळ्या सोडायच्या, अंगावर कुत्री सोडल्यासारख्या चौकशा सुरू करायच्या आणि अंतिम निर्णय मात्र कुठंच व्हायचा नाही. कारण शेवटी चौकशी आपण कशा करतो, एखादा गुन्हा घडला असेल तर त्या गुन्हेगाराला योग्य न्यायिक प्रक्रिया झाल्यानंतर शिक्षा झाली पाहिजे किंवा तो निर्दोष शिकला पाहिजे. हे कुठं होताना दिसत नाही. इतक्या आपण गोष्टी बघितल्या की अनेक जणांना तुरुंगात केलं, आम्हाला चौकशी करायची म्हणून टाकलं, धाडी झाल्या, आकडे आले पेपरला, पण शेवटी काय होताना दिसत नाही. आता काल काय आकडे आले नेमक्या, पण कुणाच्या चौकशा होतात. खडसेंनी पक्ष बदलला, त्यांच्या जावेवर ED सुरू झाली. आता हा गुन्हा जो आहे तो कधी घडलेला आहे ते भाजपमध्ये असताना धुतल्या तांदळासारखे स्वच्छ होते. आता त्यांनी पक्ष बदलल्याबरोबर लगेच ED अरेस्ट केलं त्याच्या जावयाला. अनिल देशमुखांच्याबद्दलही असंच चाललेलं आहे. पण मला एकच म्हणायचं की खरोखरी जर एखादा कोणी व्यक्ती दोषी असेल तर तुम्ही पूर्ण न्यायिक प्रक्रिया करून त्यांना स्वतःचा बचाव करायची संधी कोर्टामध्ये देऊन मग त्याला पुरावे सादर करून त्याला तुम्ही कोर्टातून शिक्षा घ्या. मग त्याला एक दिवस सुद्धा तुरुंगात टाकलं तरी मी तुमची पाठ फुटते. पण आता या चौकशी समय त्याचा फक्त ब्लॅकमेल करण्याकरता उपयोग होतो आहे तर माझा स्पष्ट त्यामुळं काय झालं आहे की एकंदरीतच देशामध्ये महागाईचा भडका उडालेला आहे. त्याला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि अर्थशास्त्रामध्ये इन्फ्लेशन रेट म्हणतो किंवा महागाईचा दर म्हणतो, तो 4% हा ठेवला पाहिजे असं रिझर्व्ह बँकेवर एक सरकारचं एक करार आहे की तुम्ही अर्थव्यवस्थेचं असं नियोजन करा किंवा मॉनिटरी पॉलिसीचं असं नियोजन करा की महागाई 4%पेक्षा जास्त वाढणार नाही. परंतु आज महागाईनं 6%ची सीमा देखील ओलांडलेली आहे. कन्झ्युमर प्राईस इंडेक्स, सर्वसामान्य गिरायकांचा जो महागाई सूचकांक आहे त्याला CPI म्हणतात, तो आत्ता सध्या 6.26 आहे. आणि प्रत्येक अन्नधान्याच्या बाबतीमध्ये 5.58, डाळी 10%, फळे 11%, इंधन आणि वीज 12.7%, खाद्यतेल 34% आणि वाहतुकीचा खर्च हा 11.5% एवढा वाढलेला. प्रत्येक गोष्ट वाढलेली आहे आणि त्याचा थेट फटका हा सामान्य मध्यमवर्गीयाला बसतो. आणि या एका बाजूला कोरोना महामारी, दुसऱ्या बाजूला मोदी सरकारचं अर्थव्यवस्थेचं चुकीचं नियोजन, यामुळे कोट्यावधी लोकांचे रोजगार नष्ट झालेले आहेत. मुंबईच्या CMI या आर्थिक सर्वेक्षण संस्थेच्या अहवालानुसार गेल्या वर्षी जवळजवळ 12.5 कोटी लोकांचे रोजगार नष्ट झालेले आहेत. रोजगार नष्ट झाला की माणूस दारिद्र्य रेषेखाली जातो, तर खाण्यापिण्याची उपासमार होते. आणि पुन्हा दुसरा आकडा पुढे आलेला आहे की या कोरोनाच्या काळामध्ये आणि अर्थव्यवस्थेच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेमुळं एकूण 23 कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली ढकलले गेले. 23 कोटी लोक हे दारिद्र्य रेषेचे वरचे लोक खाली ढकलले गेलेले आहेत. आता याची तुलना जर आपण UPA सरकारच्या 10 वर्षाच्या काळात केली, 2004 ते 2014, तर त्या कालखंडामध्ये UPA सरकारने 14 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर काढलं. नरेगासारख्या योजना असेल, शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, एका बाजूला 14 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर काढलं, तर मोदी सरकारच्या गेल्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये 23 कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली ढकलले गेलेले आहेत. ते कशामुळे? मी हे सगळं वर्तमानपत्रात वाचतोय, तुम्ही वाचतोय तसं वाचतोय.
जर तर काय गोष्टी होतात. जेव्हा एकदा निर्णय होईल तेव्हा पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. बाकी पक्ष तर म्हणतात की काँग्रेसच अध्यक्ष. नाही, अध्यक्षपदे काँग्रेसकडेच राहणार आहे. कारण आमची जेव्हा सत्ता वाटपाची चर्चा झाली आणि निर्णय झाला त्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अध्यक्षपद त्याबद्दल निश्चित निर्णय झालेला आहे. आणि अध्यक्षपदे काँग्रेस पक्षाकडे राहणार. महाराष्ट्रातून जोर काँग्रेसची कुणाची हक्की पडते? ते तुमच्या पेपरच्या बातम्यात तुम्हीच मला सांगा काय तुम्ही काय ऐकलं. हे जे काही चर्चा झालेली नाही त्या वर्तमानपत्राच्या बातम्या. मी वर्तमानपत्रात वाचलेलं आहे. त्या कुणीही मला येऊन सांगितलं नाही की कुणाची भेट झाली किंवा काय झालं. त्याबद्दल मी काही जास्त माहिती देऊ शकतो. शेवटी पक्षाध्यक्षांना राज्याच्या बद्दलच्या घडामोडीबद्दल माहिती देण्याची प्रथा आजची नाही आहे, चालू असते.